तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं आणि तसं मिनी ब्लॉग पण बघितला असेल. मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की आम्ही कुठं देवदर्शनाला गेलो आणि कशी मजा मस्ती केली, काय केली. तर फुल व्हिडिओ हा आहे, तर नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि बघा कसा इथचा व्ह्यू आहे, कसं मंदिर आहे, महाप्रसाद, आम्ही काय काय केला, कुठे कुठे फिरलो आणि कसं देवदर्शन केलं. तर व्हिडिओ बघत राहा. तर बघा, आम्ही पोचलो होतो टाकळघाटला विठ्ठूबाबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला. खूप मोठं मंदिर आहे आणि छान मंदिर आहे. छान मोठी अशी विठ्ठूबाबाची मूर्त पण आहे, ते मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर हे बघा, अशी काहीशी इथं जत्रा भरते. आज जास्त दुकान नव्हते, पण इथं छान दुकानं वगैरे लागून राहते, खेळण्याचे याचे त्याचे. तर आम्ही सगळ्यात अगोदर दर्शनासाठी गेलो. हे बघा, हे मंदिर मोठं ज्यात मंदिर आहे आणि ही बुद्धाच्या याची मूर्त आहे. छान मोठी मूर्त आहे ही पण. हे बघा, त्याच्या खाली पण छोट्या छोट्या मूर्ती आहे आणि मस्त थंडगार वातावरण आहे तिथं. असं वाटते तिथून बसूनच राहावं, तिथून काही कुठं जाऊ नाही. तर छान आम्ही थोडा 5-10 मिनिट तिथं बसलो, दर्शन घेतलं, तिथे बसलो आणि त्याच्यानंतर मग समोर दुसऱ्या दर्शनासाठी निघालो दुसरीकडे. हे बघा, छान असं मस्त गार्डन आहे तिथं, हिरवं हिरवं मस्त मोकळं वातावरण आणि मस्त मोठं ज्यात गार्डन आहे. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये जर दिसतच असेल बघा. आणि हे बघा, इथे जे लोक दान करतात, म्हणजे ह्या देवाची खूप मान्यता आहे. खूप लोकांना ह्या देवापासून अनुभव आलेला आहे. तर काही लोक ते दान करतात. तिथे ते दान पोहे वगैरे केले होते. तर सकाळी नाश्त्यामध्ये तिथे पोहे मिळतात, तर ते लोक मंदिराचे मजूर तिथे पोहे साफ करत होते. तिथून मग आम्ही समोर निघालो विठ्ठूबाबाच्या मूर्तीपाशी. तिथे माझ्या जाऊने दानपेटीमध्ये पैसे वगैरे टाकले, दानपेटीच्या पाया लागून घेतल्या. आणि हे बघा, ही आहे विठ्ठूबाबाची मूर्त. तुम्हाला व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नसेल कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून ते थोडासाच व्हिडिओ घेता आला, बाकी तिथून व्हिडिओ घेता नाही आला. तिथून मग समोर आम्ही निघालो जेवण करण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी, कारण 12 ते 3पर्यंतच प्रसाद तिथं असते जेवण. तिथून मग छान गार्डनमध्ये गेलो, थोडं बसलो आणि तिथून मग महाप्रसादासाठी निघालो. आम्ही विचार करत करत महाप्रसाद घ्यायला जात होतो, कारण काही जण म्हणत होते की जेवण खतम झालं, म्हणून आम्ही कारण आम्ही घरून जेवण पण करून नव्हतं आलो. पण असं काही नव्हतं का तिथं जेवण केलंच पाहिजे. आम्ही घरी पण जाऊन स्वयंपाक बनवून जेवण करू शकत होतो, पण एक वेळेस जाऊन पाव नेऊ म्हणून मग आम्ही तिथे भेतच जेवण करायला गेलो. हे बघा, जेवणाकडे जाताना सुद्धा छान असं गार्डन आहे आणि ह्या गार्डनमध्ये लोक आपल्या घरून जेवण बनवून आणतात, येतात आणि छान डबा पार्टी वगैरे करतात. कोणी चिवड्याची तर कोणी कशाची पार्टी करतात, तर कोणी प्रसादालयात जाऊन महाप्रसाद घेतात. तर आम्ही अंदर जाऊन बघितलं तर जेवण सुरू होतं. बघा, छान तिथं चिचाचं झाड दिसते असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जेवण करून आल्यावर तिथं चिचा वगैरे खाल्ल्या. हे बघा, आम्ही जेवणाच्या याच्यामध्ये गेलो होतो, तर तिथं जेवणाचं सुरू होतं. आम्ही तर भेतच गेलो होतो आहे की नाही म्हणून, पण तिथं आमच्या नशिबाने आम्हाला तो महाप्रसाद मिळायचा होता म्हणून जेवणात सुरू होतं. जास्त काही गर्दी नव्हती, 1-2च लाईन होत्या. समोर तुम्हाला दिसेलच. तर हे बघा, असा महाप्रसाद होता. छान आलू वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी असं होतं. तर आम्ही पटापट तिथं नाश्ता वगैरे जेवण केलं आणि तिथून मग आम्ही गेलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण मंदिर बंद होतं कारण टाईम झाला. मंदिर धुतलं होतं आणि टाईम पण झाला होता, तर पुजाऱ्याने मंदिर बंद करून गेला होता. आणि त्याच्या बाहेर निघालो तर ती छान अशी मूर्त होती शिवाजी महाराजाची, ती पण तुम्हाला दिसलीच असेल. तिथं काही आमचं दर्शन झालं नाही विठ्ठल रुक्माईचं, मग बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही आणि तिथून मग समोर आलो आम्ही. तर इथं शनी शिंगणापूरचं मंदिर होतं छान. इथं शंकरजीची म्हणजे आपली शिवलिंग होती आणि हे वडाचं झाड बघा, माईची बहीण आणि आमच्यासोबत आली होती यांच्या मित्राची मुलगी, ते कशी खेळत होती, ते छान मस्त झुलत होत्या वडाच्या याला. आणि मग तिथे दर्शन घेतलं. हे बघा, ती कुत्र्याला कशी करत होती. हे मंदिर पण बघायला खूप छान आहे अंदरून.
आपल्याला असं कुठं शनी शिंगणापूरला तर जाणवत नाही, सगळे दर्शन एकाच ठिकाणी होऊन जाते. तर छान आम्ही इथे शिवलिंगची पूजा करून घेतली, तिथं पण दर्शन घेतलं आणि ते कुत्रं आमच्या मागंच लागलं होतं, मागंच येत होतं. तर माझी बहीण त्याला पुन्हा ये करत होती. त्याच्यानंतर हे बघा, असं मंदिराच्या अंदर मूर्ती आहे ही शिवपिंड. याचे छान दर्शन करून घेतले. माझ्या डुगूने पण छान पूजा करून घेतली, मी पण छान पूजा केली. त्याच्यानंतर तिथून मग आम्ही गेलो शनिदेवाजवळ. तिथेच होती साईडलाच जवळच शनिदेवाचं मंदिर होतं, तर तिथे गेलो. हे बघा, हे असं शनिदेवाचं मंदिर आहे. तिथं पण शनिदेवाच्या पाया वगैरे लागून घेतल्या छान मस्त. आणि माझ्या डुगूला भरपूर दर्शन करायला मिळाले, कारण याच्यानंतर आम्हाला फिरायला जमत नव्हतं, कारण माझी आई सांगूनच गेली होती की आता कुठं फिरायचं नाही, काही नाही. त्याच्यानंतर मग घरी आलो तर आम्हाला असं माहीत पडलं होतं की आमच्या खालती बारशाचा कार्यक्रम आहे, तर तिथे जेवण करायला आहे म्हणून. तर घरचे जाणार होते जेवण करायला, पण मी काही जाणार नव्हती, म्हणून मी माझ्यासाठी टमाटरची चटणी आणि पोळ्या बनवत होती. तर जेवण करायला तिथं भरपूर वेळ होता. मग यांची नाईट होती, तर यांच्यासाठी पण मी टमाटरची चटणी आणि पोळ्या बनवून घेतल्या. मग फटाफट टमाटरची चटणी आणि पोळ्या बनवून घेतल्या. आणि असं होते का, वाट पाहत राहावं आणि बोलवायला नाही यावं अशासारखं, असं म्हणू काही अशासारखं झालं त्या दिवशी. कारण आम्हाला वेगळीच गलतफहमी झाली. तिथं काही जेवण वगैरे नव्हतं. तिथं अगोदरच चिवडा आहे ते मोठ सगळं दिलं होतं, पण माझ्या जाऊबाईला वाटलं की तिथं जेवण आहे, म्हणून ते वाट पाहत राहिली आणि सगळा घोळ झाला. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं, यांनी मी. त्याच्यानंतर तिला पण समजलं की तिथं जेवण नाही आहे, मग तिने पण घरीच बनवलं आणि जेवण केलं. बघा, मला काही माहीत नव्हतं की तिथं जेवण नाही आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी काही बनवलं नाही, फक्त यांच्यासाठी माझ्यासाठी बनवलं. 7-8 पोळ्या टाकल्या होत्या आणि टमाटरची चटणी बनवून घेतली. आणि माझ्या गॅसचा तर प्रॉब्लेम तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितला आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते, माझा गॅसचा काही प्रॉब्लेम बरोबर झाला नाही. तिची एक बटन जाऊनच आहे. ते व्हिडिओमध्ये दिसतच असेल. काही लोक कमेंट करेल की तुझ्या गॅसची एक बटन कुठं गेली म्हणून. तर माझ्या गॅसची एक बटन आहे, पण ते बटन घुमत नाही, म्हणून मी बटन काढून ठेवते, कारण मी गॅस घासते, रोज पुसते, तर मग ते 3-3 वेळा निघून जाते. त्याच्यामुळं मी ते बटन काही लावत नाही, काढून ठेवते. जेव्हा गॅस दुरुस्त करायला नेली होती, पण ते काही जमली नाही. आता पुन्हा यांनी जाईल, पुन्हा नेईल, तेव्हा ते मी बटन बसवून आणेल गॅसची. तर हे बघा, एकीकडे चटणी होती, तोपर्यंत मी एकीकडे फटाफट पोळ्या टाकून घेत होती, कारण यांचा टाईम झाला होता ड्युटीवर जायचा. फटाफट मी पोळ्या टाकून घेतल्या. मग माझी बहीण म्हणत होती माझ्यासाठी पण 2-3 पोळ्या आगाऊ टाकून घे, मी पण इथंच जेवण करीन. बरं म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी पोळ्या टाकून घेतल्या. आम्ही दोघांनी छान मिळून जेवण करून घेतलं. माझी बहीण पण थोडीशी जेवली आणि असा आम्हाला बोलवाचा, जेवण न बोलवाचा असा घोळ झाला. तर या तुम्ही पण जेवण करायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.